आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विटंबन करणाऱ्या जिहादी वृत्ती आणि मानसिकतेच्या विरोधामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी राष्ट्र रोकोसाठी इथं उपस्थित आहे। सर्वप्रथम या कृतीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराज काय आपल्या नुसतं महाराष्ट्राचं नाही, अख्ख्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत एवढ्यासाठी मी म्हणतो, कारण या भारतामध्ये जेव्हा मुघली साम्राज्य फोफावत होतं त्यावेळेस देव देश आणि धर्माच्या रक्षणाचं विडा जर कोणी उचलला असेल तर ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलला। 18 पगड जाते आणि सर्व मावळ्यांना बरोबर घेऊन ही लांडी कापली तेव्हा आपला धर्म वाचलाय लक्षात ठेवा। आपल्या महाराष्ट्रामध्ये जर या जिहाद्यांना वाटत असेल की आमच्या छत्रपतींचं आमच्या दैवताचं अपमान करून तुम्हाला जर इथं नांदता येत असेल तर हे गैरसमज सर्वप्रथम काढून टाका। माझं पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की तुम्हाला जे सर्वत्र न्याय व्यवस्था सुखरूप या ठिकाणी ठेवायची असेल तर या जिहाद्यांवर कारवाई झाली पाहिजे। हिंदू पोरांवरचे जे गुन्हे आहेत ते लगेच मागे घेतले पाहिजे। या ठिकाणी आम्ही काय कोणाला चेतावणी देण्यासाठी उभं नाही, पण आमच्या देवाचं धर्माचं रक्षणासाठी आमच्या बाप ज्या त्यांनी तरवाली उचलल्या तेव्हा आमचा धर्म वाचला। आणि आज लोकशाही संविधानाच्या आडून जर आमच्या धर्मावर आणि देवावर जर कोण आक्रमण करणार असेल आणि आमच्या पोरांचं जर कोणी या ठिकाणी मुद्दामून फळसाळपणाने केसेस दाखल करणार असेल तर आम्ही त्या आमच्या पोरांसाठी या ठिकाणी उपोषणाला काय गोळ्या खायला सुद्धा त्या ठिकाणी तयार। आम्हाला अभिमान वाटतो आमचे आमदार संग्रामभाई जगतापांचा, पक्ष कुठलाही असो पण आपल्या धर्माच्या आणि आपल्या लोकांच्या रक्षणासाठी कडवड भूमिका घ्यायची वेळ आली तरी सुद्धा मागे पुढे न पाहता आज भयांसारखं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता या ठिकाणी असल्यामुळं आज आम्हाला खात्री वाटते की शासन दरबारी हा प्रशासनाकडे होत असलेला अन्याय या ठिकाणी योग्य पद्धतीने आपण मांडू आणि या ठिकाणी नक्कीच आपल्याला या ठिकाणी न्याय मिळणार। आज जास्त वेळ आपला येणार नाही, पण एवढंच सांगतो की या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं कुणी सुद्धा कुठल्या हिंदू कार्यकर्त्याच्या आमच्या देवी देवतांचा अपमान करण्याचं जर धाडस भविष्यामध्ये महाराष्ट्रात कुणी केलं तर त्याला जसंच तसं उत्तर देण्याचं हिंमत या प्रत्येक हिंदूच्या मनगटामध्ये आणि याची दखल विशेषतः पोलीस खात्याने घेतली पाहिजे। कारण जर मन आहे लातो की भूत बातों से नहीं मानते, त्यामुळे तुम्ही सांगून जर ही लांडी सुधारत नसतील तर मग आम्हाला आमच्या धर्माचं रक्षणाची जबाबदारी आम्हाला आमच्या हातात घ्यावी लागेल। आणि हिंदू पेटून उठला अटके पार झेंडा लागतोय, विसरू नका। त्यामुळे तुमच्या हातात आहे तोपर्यंत ही सगळी लांडी सरळ करा आणि आमच्या पोरांवरचे गुन्हे मागे घेऊन या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका प्रशासनाने बजावी एवढंच आव्हान या निमित्ताने करतो आणि माझे शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।